हाय, मी अपेक्षा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आहे ना 8 दिवसापासून ब्लॉगच नाही आले. तर किचनचं ते काम चालू होतं, परत घरात पण इतकी धूळ आणि ते होतं, तर त्याच्यामुळे ना ब्लॉग घ्यायला जमलंच नाही काही. आणि त्याच्यानंतर पूर्ण आम्ही घर आवरून काढले सगळे, इतकी धूळ आणि ते झालेलं होतं त्याच्यामुळं. तर आता आहे ना मी स्वयंपाक बनवते नवीन किचनवरती. तर तुम्ही इंस्टाला रील्स बघितल्याच असतील, मी रील्स टाकलेली इंस्टाला. तर तेच काम चालू होते आमचे. तर आज ब्लॉग बनवते मी, तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. आणि माझे पण कामं चालू होते. लग्नाचा सीझन पण चालू झाला आहे आता जानेवारीमध्ये, म्हणजे ह्या महिन्यामध्ये इतके ब्रायडल बुकिंग आहे ना, तर त्याच्यामुळे वेळच नाही भेटत आहे एवढा. तर जसं वेळ भेटेल तसं मी ब्लॉग करणार आहे. आणि माझं पण कामं चालू होते. तर माझं ते पासपोर्ट आणि ते काढायचं होतं, ते चालू होतं. तर फायनली पासपोर्ट आणि ते पण काढून झालं आहे. तर कशासाठी काढलं ते आत्ता नाही सांगणार, नंतर तुम्हाला कळलं, सरप्राईज आहे. तर चला, इकडं मी ना भाजी टाकलेली पालकाची. तर आता या साईडने दादूला चहा ठेवते. आता आहे ना माझं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे मामाच्या इथं मंजूरला. दळण पण दळायचं आहे आणि जाता जाता मला थोडंसं झेरॉक्स आणि ते पण काढायचे आहे. तर दादून मी चालले त्याच्यासाठी. तर चला, जाता जाते ना मी मोबाईलच्या शॉपमध्ये पण थांबलो होतो. दादूच्या मोबाईलला ना ग्लास टाकायची होती त्याच्यासाठी. आणि नवीन मोबाईल पण बघून आलो. उद्या पण नवीन मोबाईल त्यांच्या शॉपला येणार आहे, नवीन आले ते, लॉन्च झाले ते. तर आम्ही ते पण डेमो ते दाखवणार, ते पण बघायला जाणार आहे. आता ग्लास टाकून घेतोय दादूच्या मोबाईलसाठी. आता डायरेक्ट चकाचक दिसून राहिला फोन. आम्ही ना आता आलेलो आहे मामाच्या घरी. दळण दळायचं आहे पण गिरणीच वाढा ना. इकडे तो बाहेर बाबाचा मस्त मोबाईल पाहायचं चालू आहे. तो काळा कागद छोटा याचा खाली घाला आणि सगळं हे करायला आठवते माझी दिसायला सगळे पडदे लावून घेतले. मग कसं काय तुमच्यावाली आमच्या एक वेळ जायची बाई माझं नाही बोट मी बाबाच्या दुकानातून जाऊन मी पाहिलेच नव्हते घरला एक मी आधीच पाहिले ते. भांडी दोन हाय पाय अजून. हा तिकडे सुटतंय. मी ना जेवण करते. कोबीची भाजी आहे, कुरसणी चटणी, मला लय आवडते. एकच भाजी केली काय का गं? दोन राहते, एक मामाला आणि एक मला. चटणी भारी झाली. आम्ही ना झेरॉक्स ते मारायला आलेलो आहे आणि फाईल पण बघतोय आमच्या डॉक्युमेंटसाठी. ती कमी याची पेजेस कमी आहे का पेजेस सारखेच आहे? झेरॉक्स ते काढून आलेलो आहे आणि नवीन फाईल पण आणल्या आमच्या डॉक्युमेंटसाठी. तर आता मला परत पॅन कार्ड काढायला जायचं आहे. तर कुठे बाहेर जायचं म्हटलं डॉक्युमेंट करावं लागतं. तर आता मी पॅन कार्ड काढायला जाणार आहे. पहिले पॅन कार्ड काढून घेते. मी ना इकडे ब्लाऊज शिवते आहे आणि इकडे पॅटर्न काढायचं चालू आहे. दाखव मम्मी गळा. घे ग सायली, ते दुसरे दे, तो दुसरा दे ना शिवलेला. आणि मी बसले कसं ताईंजवळ. असं ठेव, ते असं टाक टाक ना मध्ये. लेसची डिझाईन बेबी पिंक. आमचे दोन पार्सल आलेले. हे लगेच कळतं टिश्यू पेपर आहे वरून. आणि याच्यामध्ये काय काय माहीत, खोलून बघावं लागेल. हे मी केलेलं आहे, दादूच्या याच्यावरून केलेलं आहे. काय काय त्यानेच केलं. ग्लास आहे मला असं वाटतं, पण ग्लास खूप छोटे दिसू राहिले. एखाद्या घासतीन ते का हो? खोलो खोलो खोलो. ते पान प्लस. हा ग्लासच आहे बघा. पहा बरं कसे.
हां सेपरेट सेपरेट. हे छान आहे ना. तेच दादू म्हणे बरे पाणी प्यायला मी फुटले काचेचं कसं हो वास नाही ना येणार पण प्लॅस्टिक आहे बघा ना. ते छान अजून काही वापरले नाही कधी काचेची वाटते. लांबून असे काचेचे दिसतात. अजून मी ना आता चहा ठेवते. इकडे एवढी साय साचली. अजून मला तूप पण करावं लागेल. मी थोडे तूप पण बनवणार आहे, पण पहिले ना एकदा चहा करून घेते. याच्यात एक दळून ठेवलं साईचं भांडं. एवढं भरपूर साई साचली होती. मग तूप करते आता. आणि तिकडे ते ताक पेते तुपाच्या खालचं चिंगू मिंगू. गिंबल आहे का मी जास्त दिवस ठेवलं साई खराब होऊन जाते. त्याच्यामुळे ना थोडंसं डबा भरत आला की मला तूप करते. थंडीमुळे ते लवकर होत पण नाही. डाळला नाही जाते थंडीमुळे. त्यामुळे ते कसं आळसते. म्हणे ना मांजरांचा आवाज लावलाय. हे मांजर असे कावरे बावरे. अयो ते पाय. अयो होय माऊ पाय कशी पाहते. आई त्यांना वाटलं कारण मामाने फोनमध्ये आवाज लावून दिलेला आहे. माऊ काळूला काहीच घेणं देणं नाही. मला आहे ना एवढी सगळी बेडरूम आवरून घ्यायची आहे. कारण किचन आणि ते सगळं आवरून झालं, पण बेडरूम आहे ना आवरूनच नाही झाली. इकडं सगळा पसारा पडलेला आहे. सगळे कपडे तिकडं भांडे ते. तर आहे ना आता मम्मी आणि मी ना सगळी बेडरूम आवरून घेतो. आणि आम्हाला आमचे डॉक्युमेंट पण व्यवस्थित ठेवायचे, ते पण करणार आहे मी दादू. तर सगळ्यात पहिले ना सगळी बेडरूम आवरून घेतो. नवीन कपडे ना मस्त अशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये साड्या आणि ते घालून ठेवणार आहे. मी ना हे तांदूळ दळले अशा पद्धतीने. म्हणजे लई पातळ पण नाही लई घट्ट पण नाही. आता त्या शेजारच्या ताई येणार आहे, ते एक बनवून दाखवणार आहे. मग पुढचे मी बनवून त्या सांगतील पीठ पातळ करायचं का असंच ठेवायचं. तर मी तोपर्यंत आहे ना भाजी करते. मग त्या पण येतील तोपर्यंत.
कचरे ताई आले ना, आता आम्ही दोघी मिळून मस्त घावन बनवणार आहे. तर एक त्या करणार आहे, मग मी एक बनवून बघल. पातळ करायचं ना, म्हणजे जाळीदार होतं. मग कांद्याने तेल लावायचं ना, ते त्याचं साल्ट जळण ना. तो विझल बर का, लई पण कमी ना करू. जास्त फुल होतं या गॅसवर. त्या गॅसवर करायचं का? मला बघू हां बघा बरं. तुम्ही दरवाजे लावून आले का? कोणतं? पुढचं नाही उघडे. कप घे ना, कप नाही तर पेला टाकायला धार लावायची त्याला. कपाने टाकायचं ना. निघतो काव लगेच पाहिलं याच्यात. त्याची टिपके झाकण ठेवायचं का? झाकण ठेवून द्यायचं. एक होऊ दे. त्याचं पकडायचं आहे का झाकण ठेवायचं? गरम होत असेल ना ते जास्त. कडाने तेल निघालं बघ. हा हो का, तो तवाच कचऱ्यात आहे ना. हे किती भारी ना. अजून थोडं पातळ साळून जाळायचे. हा जाळीदार. ते हॉटेलला राहतं त्यांच्याकडे ते मोठे तवे राहत्या डोस्याचे. त्याच्यावर असं निघतं इतक्यात. त्यांनी डायरेक्ट गॅससारखं चौकोनी खालून हीट आणि पूर्ण पसरून देत्या. काढायचे कशात? प्लेट त्या गॅसवरती ठेवा प्लेट. लई आहे अशा. लगेच होतं का ते? ते तर पलटती पण नाही मला असं वाटतं. एक करू मी आता. मग आल्यावर मी एक ठेवून गेले होते, आणले होते मी आज करून. यांनी खाऊन घेतले सर. नाही ठेवलंय. जेवढं आपण पातळ करू तेवढी जाळी उलट. बिडाचाच तवा लागत होता त्याला, तेव्हा ते होत तयार. आपल्या तव्यावर किती मोडून जाते. इझिली निघतं. थांबत का ते 1 मिनिट सुद्धा ठेवा नाही लागणार त्याला.
एवढे की 2 मी केले, एक कसं त्यांनी केलंय. गॅस फुले काढू का? त्यावेळेला लगेच थोडंच तेल टाकायच कारण मी हां हां एकदम सॉफ्ट झालंय का हो. हातात घेतलं तरी अजून जर पातळ केलं ना अजून जाळी येते त्याला. कसं त्यांनी केलेलं होते एकदम असं जाळीचं होतं. आणि याच्यात पाणी टाकावं लागलं अजून. याच्यातच होतं ते झालं असेल ना. माझी दुसरी रेसिपी आली बघा यूट्यूबला. ती हा पहिली बिर्याणी आली निर्मलाची. हा का. आपण वाटाणा भातही टाकू. हा ग्रीन भात. ग्रीन